कडून विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक असेल केडीएस स्पोर्ट्स वाकिवलीवाडाला. आणि नुकता जो गोठिवली संघ जिंकला होता दर्शन भोईर यांच्याकडून दर्शन भोईर जुहूगाव नगरसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी अनाऊन्स केलं होतं आणि ते देण्यात येईल. तर गोठिवली टीम कॅप्टन आपण आला तरी चालेल. गोठिवली स्वराज टीमसाठी आपल्या पारितोषिक आहे चला. यस अंपायर. चला बॅट्समन प्लीज. बामणडोंगरी प्लीज प्रोसीड. आणि गोठिवली टीम कॅप्टन आपण या. गोठिवली टीमसाठी एक पारितोषिक आहे ते आपण घेऊन जा. चला स्वराज मात्रे आपण या. गोठिवली गोठिवली टीमचे खेळाडू आपण या. एकानं कॅश प्राइज आहे. तर बऱ्याच अनाउन्समेंट झाल्यात. चला मॅच चालू करा आता. पहिली 3 ओव्हर्स 15 मिनिटांमध्ये तुम्हाला डिलिव्हर करायचे आहेत. अंपायर्स टाइम अलर्ट करा प्लीज. नाही झालं तर एक खेळाडू आतमध्ये घ्या. 12:30 वाजलेत. रात्रीची स्पर्धा आहे. अंपायर्सना सुद्धा लगेच डे साठी जायचं आहे. त्यांना सुद्धा झोप मिळाली पाहिजे. डे नाईट सध्या शेड्यूल आहे क्रिकेटसाठी. एवढं काही करतात. चला गोठिवली टीम आपण या. आपल्यासाठी कॅश प्राइज आहे. दर्शन भोईर नगरसेवक जुहूगाव नवी मुंबई महानगरपालिका. आणि हे पारितोषिक आम्ही सुपूर्द करतोय हर्षनकडे. हो बॅक टू द बॉलर. चांगला चेंडू होता पहिलाच दर्शन पाटीलचा. हरेश्वर भोईर बंबावीपाडा यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपये. दर्शनचा हा बॉल ड्राईव्ह केलाय कवसला. इन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल येते. पहिली धाव मात्र नोंदवली जाईल ती बामणडोंगरी संघाच्या धावफलकावर. संदेश गोंधळी आणि तकदीर पाटील अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामधील एक लोकप्रिय सलामीची जोडी. तकदीर पाटील ऑन स्ट्राईक नाव. नॉन स्ट्राईक एंडला आहे संदेश गोंधळी ज्यानं काल एका दिवस रात्रामध्ये 2 बाईक जिंकल्यात. तकदीरचा फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. जाईल सीमारेषा पार 6 धावांकरता. विस्फोटकता पाहायला मिळाले. पहिला चेंडू फेस करत होता आणि तकदीर पाटीलच्या बॅटमधून मात्र षटकार आलाय. पहा गुडघे बँड केले होते आणि स्ट्रेच करून हा फटका. कमाल स्ट्रोक पुल 7 धावांवर जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. तकदीरचा हा फटका पायाने अडवण्याचा प्रयत्न झालाय. ऑनला थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होते आणि या 2 धाबा मात्र पूर्ण करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 3-9 या आकड्यावर. प्रत्येक षटकाराला संकेत जरे याच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे.
कव्हर्सला हा स्ट्रोक मात्र कन्वर्ट केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 10 या आकड्यावर 10 ऑन बोर्ड. संदेश यावेळेस फ्रंट फूटला येऊन ड्राईव्ह केलाय. बॅकहँड एरिया लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. 4 धाबां करता येतोय चौकार. बामणडोंगरी संघ या सामन्यामध्ये जर विजय झाला तर भूषण नाईक यांच्याकडून 2000 रुपये आणि रोनाल्डो ग्रुप उल्वे यांचा पब्लिक किंग बाद्या यांच्याकडून 500 रुपये. बामणडोंगरी संघासाठी बरीचशी पारितोषिकं खरं तर लावण्यात आलेत. सध्याच्या घडीला मोस्ट फेवरेट टीम आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला गेलं तर एक वेगळा दबदबा, एक वेगळी उंची तेजस मात्र याच्या नेतृत्वाखाली या संघानं मात्र दाखवले. तकदीरसाठी षटकाराला 500. संकेत जरे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये गेले 3 वर्ष सातत्यानं सर्वोत्कृष्ट संघ होण्याचा बहुमान मात्र त्या संघाला मिळालाय आणि तोच जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकारांना अप्पा डांगे यांच्याकडून बामणडोंगरी टीमसाठी 500 रुपये आणि संकेत जरे यांच्याकडून षटकाराला 500. हलक्या हाताने यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह केला. लॉंग ऑन कडे जात असताना चेंडू सिंगल मिळाले. थोडासा पडला त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फिल्डर. तकदीरसाठी एक पारितोषिक आले. लगातार 3 षटकारांना भूषण नाईक यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. ग्राउंड विकेट हलक्या हाताने मात्र ऑन साइडला वळवलंय. सुमित वेगानं त्या ठिकाणी पोहोचतोय. एकच धाव सिंगल. दोन्ही फलंदाज आपण पाहिले ना, थोडीशी संधी मिळाली तर लगेच दुसरी रन कंप्लीट करतील. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा स्मार्ट आहे दोन्ही फलंदाजांची. तकदीर पाटील आणि संदेश गोंधळी सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामधील एक लोकप्रिय जोडी आणि अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी मात्र केले. संदेश गोंधळीने आपण पाहिलं तर परवा रात्री टेंभोडे नाईट स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर तळोजे मजकूर डे टुर्नामेंट मध्ये या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावर 18 या आकड्यावर, माफ करा, 18 धावा धाव फलकावर. बीट केला. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल निघून गेलाय, बाहेरच्या बाजूला वळलाय थोडासा. सरळ विकेट कीपरचा वेध घेणारा सूरज पाटील आहे. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर आज आयकॉन अनेक स्पर्धा खेळतोय सूरज पाटील. शॉट ऑफ लेन, टप्पा पडला, बाउन्स पाहायला मिळाला. सरळ विकेट कीपरकडे चेंडू, उसळी घेतली होती. सुपर बॉलिंग. तकदीर पाटीलला मात्र थांबवलंय या गोलंदाजीनं. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे सुद्धा बीट केलाय. कमाल बॉलिंग केले. तकदीर पाटीलला शांत ठेवलंय. सूरज पाटीलनं या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4च धाबा दिल्यात. पटकन षटक कंप्लीट केले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर 18 धाबा.
18 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडू निर्धाव काढलेत सलग तकदीर पाटील सारख्या दिग्गज फलंदाजाला. दोन ओव्हर्स नंतर 18 धावा. आज तकदीर पाटीलचा वाढदिवस आहे. सर्वात आधी वाढदिवसानिमित्त त्याला मनपूर्वक शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे तकदीर. हॅपी बर्थडे. तकदीरला वाढदिवसासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. संकेत झरे, समाधान झरे, संकेत झरे, समाधान झरे. तकदीरला वाढदिवसाला 500, षटकाराला 1000. आणि संदेशला 500. चेंज ऑफ पेस थोडासा धीम्या गतीनं केला होता हा चेंडू भाग्येश सुरतेनं. निर्धाव निघाला. डॉट बॉल आपण पाहिले तर मागच्या काही बॉलमध्ये बामणडोंगरी टीमसाठी धावा झालेल्या नाहीयेत. लोवर फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. संदेश गोंधळी डिपार्ट. मोठी विकेट. पहिला धक्का अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या टीमला. 24 तासामध्ये मागच्या 2 बाईक जिंकणारा हा खेळाडू संदेश गोंधळी. एवढी क्रेज वाढले खरं तर याही खेळाडूची सध्याच्या घडीला. चांगला फॅन्स वर्ग गोळा केलाय संदेश गोंधळीनं. कन्सिस्टन्सी, सातत्य दाखवलंय क्रिकेटमध्ये. इकडे पहिला धक्का लागलाय. केडीएस स्पोर्ट्स वाघिलीवाडा संघ कमबॅक करतो या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धाबा आल्या होत्या, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर पाहायला गेलं तर मागच्या ओव्हरमध्ये सूरज पाटीलनं टाकलेल्या षटकामध्ये फक्त 4 धाबांचं षटक काय टाकलं त्यानं. भाग्येश सुरतेला त्याचा फायदा झाला. दबाव मात्र प्रचंड बनवला या मॅच मध्ये आणि त्याच दबावाखाली मात्र इकडे विकेट पडली ती संदेश गोंधळीची. पहिल्या 2 बॉलमध्ये एकही धाव दिलेली नाहीये आणि संदेश गोंधळी बाद झालाय. नवीन बॅटर चिकू येतोय मैदानामध्ये. शुभम पाटील इन ॲट नंबर 3 तिसऱ्या स्थानावर दाखल झालाय. आणखीन एक लेफ्ट हँडेड बॅटर. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मात्र हा स्ट्रोक आपण पाहतोय. इकडे मात्र थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. तकदीर पाटील ऑन स्ट्राइक नाव. मागे 6 बॉल स्क्वेअर लेगला धाडलाय. तकदीर पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दणदणीत षटकार आणि षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक होतं संकेत झरे यांच्याकडून. आता फक्त 500 राहिलेत त्यांच्या इकडे. आणि भूषण नाईक यांच्याकडून लगातार 3 षटकारांना 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. भाग्येश सुरते पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव दिली होती, परंतु त्यानंतर मात्र एक करारा जवाब. हो, यावेळेचा वेगवान चेंडू होता. इकडून मात्र सरळ निघून गेला विकेट किपर कडे. डॉट बॉल. बाल बाल बचावला असंच म्हणावं लागेल. तकदीर पाटील. भाग्येश सुरते 5 बॉलमध्ये 7 धाबा दिल्यात. नॉट बॅड. तिसरं षटक सुरू आहे. स्कोर कार्ड 25 वर आहे. ड्राईव्ह केल्या वेळेस मात्र मिडॉन कडून लॉंग ऑन कडे जात असताना सिंगल मिळेल. सूरज आहे त्या ठिकाणी. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि स्कोर कार्ड मात्र थांबवलाय. अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरी संघ 1 गडी बाद 26 धाबा. थोडंसं चिंताग्रस्त चेहरे, कारण नेहमीच पाहायला गेलं तर विस्फोटक सुरुवात असते या संघाची 3 ओव्हर्समध्ये, परंतु थोडंसं अस्वस्थतेचे वातावरण मात्र पाहू शकता आपण.
वहाळगावचे युवा उद्योजक रोहनजी घरत यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. सगळेजण शांत आहेत कारण त्यांना माहिती आहे अजूनही ही धाव संख्या मात्र आपल्याला पुरेशी नाहीये कारण समोरचा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तेवढाच तगडा आहे. सगळेजण टेन्शन मध्ये आहेत. 3 ओव्हर्समध्ये 26 झाल्यात परंतु तकदीर पाटील मैदानावर आहे, शुभम गोंधळी आहे आणि या ओव्हरमध्ये बरंच काही घडता येऊ शकतं. त्यासाठी मात्र थोडे कष्ट घ्यावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. सुमित आलाय, पहिलाच बॉल बॅकफुटवरून कट केलाय. थर्डमॅनला फिल्डर त्या ठिकाणी आहे, सिंगलच मिळेल. एकेरी धाव. तकदीर पाटील प्रयत्न तर करतोय. 12 बॉलमध्ये 19 धावांचं योगदान दिले परंतु डॉट बॉल सुद्धा खेळलाय. जवळजवळ 4-1 चेंडू डॉट खेळला होता. तकदीर पाटील लॉंग इनिंग करण्यासाठी ओळखला जातो खरं तर हा फलंदाज, परंतु मागच्या काही सामन्यांमध्ये शुभम पाटीलची सुद्धा बॅट बोलले, चिकून सुद्धा चांगल्या धाबा उभारल्यात. सुमित पाटील 3 बॉलर्सनं चांगली बॉलिंग केले. 14-4-8. चांगला बॉल होता. बॅक टू द बॉलर्स. इकडे संधी आहे परंतु मारण्याची हिंमत नाही झाली. अन्यथा टिपला असता तर कदाचित शुभम पाटीलला सुद्धा परतावं लागलं असतं कारण वेल शॉट होता तो. सिंगल मिळाली, क्विक सिंगल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल 28 या आकड्यावर 28 रन्स. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. आज कमाल बॉलिंग राहिले केडी स्पोर्ट्स वाघिवलाची. समोर मात्र पाहायला गेलं तर उल्वेन नोड मधील एक ताकदवान संघ, उल्वेन नोड मध्येच त्यांना थांबवलंय. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला आघात. वाईड इशलॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता येतो षटकार आणि संकेत झरे यांचे पैसे संपलेले आहेत. या 6 धावांच्या मदतीने टीमची टोटल 34 या आकड्यावर 34. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत परंतु हा षटकार मात्र बरंच काही सांगून जाईल. कालही असाच पेंधर नाईट स्पर्धेमध्ये फायनल पाहायला मिळाली होती. बामणडोंगरीच्या फक्त 32 धावा झाल्या होत्या 4 ओव्हर्समध्ये. त्या डिफेंड केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये 8 जीत खोतनं त्या धावा वाचवल्या. त्यामुळं कधी काय करतील याचा नेम नाहीये. सध्याच्या घडीला इन्फॉर्म चाललाय हा संघ. हो, लोवा फुल टॉस होता, इकडे मात्र मिस केलाय तकदीरनं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय परंतु कदाचित नाही. एकच धाव, सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 35 रन्स. लेग बायचा इशारा दिलेजन नीरज राणावत सर आहेत. बिग बॅश ग्रामीण धमाकामध्ये ज्यांनी अंपायरिंग केली त्याचप्रमाणे दीपक बोराडे सर अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं खरं तर पंचांचं काम करत असतात. चिकूचा हा फटका शॉर्ट फाईन लेग कडे, सिंगल मिळेल जास्तीत जास्त आणि बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या संघाने धावा जमा केल्या त्या 36 धावा. लढावं लागेल, थोड्याशा कमी धावा जरूर असतील परंतु लढावं लागेल. अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाला शुभेच्छा आल्यात. निलेश शेटखारकर साहेब उल्वे ज्यांच्या माध्यमातून मात्र या शुभेच्छा देण्यात आल्या. निलेश शेटखारकर साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांची सुद्धा एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. निळकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे प्रस्तुत स्पर्धा लवकरच कदाचित तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु केडी स्पोर्ट्स वाघिवलानं जो परफॉर्मन्स केलाय ना, हॅट्स ऑफ, सॅल्यूट आहे या परफॉर्मन्सला. कारण बलहाट्य फलंदाजी असणाऱ्या बामणडोंगरी संघाला थांबवलंय. आता बामणडोंगरीला सूरज पाटीलला थांबवावं लागेल आणि ते जर झालं तरच मात्र या धावसंख्येचा बचाव करता येईल, अन्यथा काही खरं नाहीये. सूरज पाटील, प्रतीक सुरते, तगडी स्टारकास्ट याही संघामध्ये आहेत. रॉयल स्पोर्ट्स उल्वा
टीम स्क्वॉड आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. ज्यांच्या माध्यमातून मात्र ही रॉयल ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलंय. 24 बॉल आणि 37 धावा करायच्या त्या मॅच मध्ये केडी स्पोर्ट्स वाघिवलाडा संघाला. मागच्या मॅच मध्ये सूरजची बॅट तळपली होती. याही मॅच मध्ये जर सूरज खेळला तर मात्र बामणडोंगरी संघाचं काही खरं नाहीये. सूरजनं 13 बॉल मध्ये 37 धावांची इनिंग साकारली होती. चांगली साथ प्रतीकची लाभली होती 7 बॉल मध्ये 14. तर पाहूया 37 धावा मात्र कशा रीतीने पूर्ण केल्या जातील. आमचे सुपरस्टार कॉमेंटेटर योगेश वाघ, त्यांच्या बाजूला प्रिन्स, राहुल शिरसाट. या स्पर्धेमध्ये आज खरं तर ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी अनेक क्रीडा रसिक आतुर आहेत. लाईव्हला सुद्धा तेवढेच जण. अजूनही रात्र झाली तरी खरं तर सगळ्यांना असंच वाटत असेल हा कधी थांबतोय आणि योगेश वाघ कधी येतोय. तर आता मी थांबणार आहे. पहिलं सत्र समाप्त झाले. 37 धावा करायच्या त्या मॅच मध्ये 4 ओव्हर्स मध्ये. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र आवाज ऐकायला मिळेल. तो प्रिन्स राहुल शिरसाट यांचा टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच धावत या. थोडंसं उशिरानं आम्ही अनाउन्समेंट करतोय परंतु आपण लवकर या. द्रोण 11 गावदेवी नानकर आणि त्यांच्या विरोधामध्ये गोठिवली 11 गोठिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी लवकर या आपण प्लीज. चला नेक्स्ट मॅच आपल्याला टॉससाठी यायचं आहे. गोठवली 11 गोठवली टीमचे कॅप्टन आणि गोठवली टीमचे कॅप्टन अर्चना पण या. पहिला बॉल पडण्याच्या अगोदर व्यासपीठावर आपण पाहतोय विनयजी पाटील. अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व आहे विनयजी पाटील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक सुरते आणि सूरज पाटील A1 जोडी फ्रॉम KDH वाघिवलीवाडा. पोलीस API आदरणीय करारजी साहेब यांना मी आमंत्रित करतोय की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद मनामध्ये ताईत करून कायदा व सुव्यवस्थेचं रक्षण ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस आणि API खरात साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जाईल. भरपूर मोठं सहकार्य आदरणीय साहेबांचं देखील राहिलंय या स्पर्धेसाठी. 24 बॉलमध्ये 37 24 बॉलमध्ये 37 या ठिकाणी मी रन कंप्लीट करायच्यात. येणारे 24 बॉल 37 रनचं लक्ष टीम KDH वाघिवलीवाडा या टीम समोर. अर्शन टॉस जिंकला नानकर भिवंडी या टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जशी मॅच संपेल आपण मैदानाचा ताबा घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट झाल्या पाहिजेत. प्रणयजी आपण जर पाहिलं ना तर गेले 3 ते 4 वर्षांमध्ये भरपूर फॉर्म मध्ये असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम त्याच प्रवाहामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे जीवदानी बामणडोंगरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये ज्या प्रकारे KDH वाघिवलीवाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे प्रतीक सुरते तर गोलंदाजीच्या मार्कवर आदित्य पाटील एक वेगवान गोलंदाज. पहिलाच बॉल स्विचिट करण्याचा प्रयत्न गलीच्या दिशेने फिल्डर होता परंतु बॉलरच्या दिशेने त्याने थ्रो केलाय. एक सिंगल पूर्ण होते. स्वतः तेजस मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संदेश गोंदी जे विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संदेश पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन गोलंदाज आदित्य पाटील. 1 बॉल 1 रन आतापर्यंत होत आहेत. 23 बॉल 36 धावा. स्ट्रायकिंग एला बॅट्समन आलाय सूरज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची भरपूर चेंडूने गाठली, झेलची संधी टिपल्या, हा झेल एक महत्वाचा विकेट प्राप्त केल्यानंतर एक नवचैतन्य आलंय टीम अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमवर. जर सलग 2 विकेट प्राप्त केले तर आदरणीय भूषणजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालंय. भरपूर अपेक्षा होते या मॅच मध्ये सूरज पाटील कडून, मागच्या मॅचचा हिरो, परंतु या मॅच मध्ये 0वर बाद होताना पाहायला मिळतोय. हाच क्रिकेटचा खेळ आहे, कधी हिरो तर कधी झिरो. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक धाव, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकार वर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. नवीन फलंदाज 1 डाऊन साठी इंटर होतोय सत्यवान पाटील. सत्यवानला मात्र खऱ्या अर्थाने एक सातत्यजनक कामगिरी मात्र करावी लागेल, कारण तुमच्या कर्तृत्वामध्ये सातत्य असणं ही भूमिका तेवढीच महत्त्वपूर्ण आहे दैनंदिन जीवनामध्ये. क्रिकेटमध्ये देखील तसंच सातत्य चालू ठेवण्यासाठी भरपूर चांगली कामगिरी ही तुम्हाला करावी लागेल या मॅचमध्ये. नवीन फलंदाज सत्यवान पाटील आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य पाटीलला मिळाले पहिले यश, सूरज पाटीलला त्यांनी बाद केलं, एक नवी ऊर्जा निर्मित झाली. अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीममध्ये बॉलर सज्ज होईल. 37 रनचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग सध्याच्या घडीला करतोय केडीएच वाघिवली वाडा टीम. वेग भरपूर होता, वेगाने प्रत्युत्तर दिलंय फलंदाज सत्यवान पाटीलला. फलंदाज राईट हँडेड बॅट्समन होता सूरज पाटील. बाद झाल्यानंतर असं अनेक वेळा कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. लेफ्ट हँडेड बॅट्समन ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतो त्यावेळेस लेफ्ट हँडेड बॉलरला मात्र खऱ्या अर्थाने इन्व्हाइट केलं जातं, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय कव्हरच्या दिशेने, फिल्डर थोडासा दूरवर होता, बॉल त्याने जज केलाय. आर्यन नाईक त्या ठिकाणी तैनात होता आणि फक्त एका सिंगल वर समाधान मानावं लागेल सत्यवान पाटीलला. एक मोठा फटका या मॅच मध्ये हा सामना थोडासा मोकळा करू शकतो टीम केडीएच वाघिवली वाडा या टीमसाठी. 4 बॉलमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, एक महत्वाचा विकेट. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लाइडचा वेध घेतलाय, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू चाललाय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 4 आणि ज्या फटक्याची प्रतीक्षा होती केडीएच वाघिवली वाडा या टीमला तो फटका आलाय. फलंदाज प्रतीक सुरतेच्या बाटमधून येतोय. हा पारदर्शक असलेला स्ट्रोक चौकार, या चौकाराने एक नवचैतन्य गाठलं. 6 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकाला थोडीशी खेळी बसली होती, परंतु ती खेळी काढली गेली. फलंदाज प्रतीक सुरतेने 6 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. स्विच केलाय, टायमिंग चांगला आहे आणि या स्विच हिटने प्रतीक सुरतेला सध्याच्या घडीला केलंय सुपर हिट. या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली टीम केडीएच वाघिवली वाडा या टीमची. एक फलंदाज गमावल्यानंतर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 रन स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. आदरणीय अभिजितजी म्हात्रे यांचे मेहने अलंकारजी कोळी आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आपणास देखील या ठिकाणी आमंत्रित केलंय. आपलं देखील सरचे स्वागत. रॉयल ट्रॉफी 2025 या पर्वामध्ये आज या स्पर्धेतील दुसरी रात्र आपल्याला पाहायला मिळाली. अनेक तारे सितारे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील आपल्याला पाहायला मिळाले. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये उरण तालुक्यातील संघ देखील खेळताना पाहायला मिळाला. भिवंडी तालुक्यातील संघ देखील आपल्याला खेळायला पाहायला मिळतोय आणि नवी मुंबईचा संघ देखील खेळताना पाहायला मिळतोय. उद्याच्या रात्रीमध्ये देखील अनेक नामवंत संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 10 रन, स्पेल नंबर 2 आणि गोलंदाजीच्या मार्कवर आपल्या वेगाच्या जोरावर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती बामणडोंगरी गावाचं नाव ज्या खेळाडूने उंचावलं, बेस्ट बॉलर ऑफ द बामणडोंगरी अर्थातच ओमकार नाईक आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या मार्कवर. तेच तरार गोलंदाज, परंतु सध्याच्या घडीला कशा प्रकारे वेगाने प्रत्युत्तर देईल. ओमकारचा हा बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता. पंचांचा इशारा येतो, यस इट इज अ वाईट.
एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते. अशा धावा रोखाव्या लागतील ओमकार नाईकला, कारण जर बामणडोंगरी या टीमला, अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरी या टीमला जर कमबॅक करून द्यायचं असेल ना, तर विकेट प्राप्त करावे लागतील, निर्धाव चेंडू रिलीज करावे लागतील. चांगली लेंथ, चांगल्या लाईनने गोलंदाजी सध्याच्या घडीला करावी लागेल ओमकार नाईकला. सत्यवान पाटील आतापर्यंत 2 बॉल त्यांनी पेस केलेत, 1 रनवर तो खेळतोय. बन्ना आठवेग या क्षणाला लाईन चांगली होती, जसा टप्पा पडला त्यानंतर चेंडूने थोडंसं वयन घेतलं. लाईन चांगली होती, तेवढीच चांगली कामगिरी आपल्याला संदेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती होते. 17 बॉल आणि 26 रनची गरज. वेग भरपूर होता, परंतु आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जर बामणडोंगरी टीम जिंकली तर 500 रुपये देखील या ठिकाणी जाहीर झालेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी पाहायला मिळाली. कौतुकास्पद कामगिरी आतापर्यंत राहिली ओमकार नाईकची या षटकामध्ये. जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ना प्रात्यक्षिक, तसंच सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. वेलकम अलंकारजी कोई, आपल्या देखील सरसे स्वागत. जे अलंकार, जे अभिजित म्हात्रे यांचे मेहुणे आहेत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, परंतु या मोमेंटला शरीरापासून भरपूर दूरवर होता. हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 धाव ॲड होते आणि 12 धावा आतापर्यंत होत आहेत. 15 बॉलमध्ये अजूनही 25 धावांची गरज या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळते. सत्यवान पाटीलला मैदानाच्या आतमध्ये धाडले, परंतु आतापर्यंत 5 बॉल ते खेळलेत. फक्त 1च धाव त्यांनी आतापर्यंत केली. 15 बॉलमध्ये 25 धावा, 10 धावा दूर आहे हा संघ. ओमकारचा हा बॉल लॉफ्ट केलाय पॉइंटच्या दिशेने. त्या ठिकाणी फिल्डर तैनात नव्हता, परंतु या क्षणाला काय घडलं जाईल. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये पाहायला मिळालं आणि 2 रनच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. 14 धावा आतापर्यंत होत आहेत. अजूनही 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 बॉलमध्ये 23 धावा सध्याच्या घडीला पूर्ण करायच्या आहेत. आजची दुसरी रात्र गुलाबी थंडी आपल्याला पाहायला मिळते. एक काटेकी टक्कर, कडवी झुंज कडा मुकाबला ऑन स्क्रीन आपण पाहतो. अलंकारजी कोई यांना, त्यांचे समीर, त्यांचा मित्र परिवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अभिजितजी म्हात्रे यांचे ते मेहुणे आहेत. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, टायमिंग चांगलं होतं. 1 धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत पुढे सरसावली जाते. 15 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. 5 बॉलमध्ये फक्त 5च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. स्पेल नंबर 1 मध्ये देखील खऱ्या अर्थाने आदित्य पाटीलने 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर कुठेतरी कमीत कमी रन खर्च करण्याचा जो मानस होता ओमकार नाईकचा, तो मानस मात्र खऱ्या अर्थाने सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न या सुरुवातीच्या 5 बॉलमध्ये त्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मोठे फटके लगावण्यापासून त्याने रोखले, परंतु स्ट्रायकिंगला फलंदाज आलाय प्रतीक सुरते. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी पाहायला मिळेल की काय, परंतु यस, इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन 1 धाव ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. या षटकाचा जर विचार केला ना तर 3 चेंडू आतापर्यंत अवांतर स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळालेत. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्त्वपूर्ण असते. ज्यावेळेस तुमची दिशा भरकटली जाते त्यावेळेस तुमच्या वेगाला अर्थ नसतो. जर्सी नंबर 7 ओमकार नाईक अनोख्या शैलीमध्ये खेळायचा होता स्विच इट, परंतु पुन्हा एकदा आणखीन 1 वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जसा जसा वाईड बॉल येतोय तसा तसा कॉन्फिडन्स कमी होतोय टीम अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमचा. 17 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या 17 धावसंख्येवर कोणाला कचरा मिळेल. 13 बॉल शिल्लक आहेत. अजून 20 रन पूर्ण करायच्यात. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर हा सामना थोडासा खुला होताना पाहायला मिळेल टीम केडीएच वाघोलीवाडा या टीमच्या बाजूने. 13 बॉल 20 रन. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला
पंचांकडे भरपूर स्ट्रॉंग अपील केली. तेच तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. डिसिजन पेंडिंग आहे. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते एक थंबेल येते डिसिजन पेंडिंगची. ऐकवीरा इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट नॉट आउट आहे. चला नॉट आउट आहे. फिल्डिंग त्वरित लावून घ्या. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 20 रनची गरज आणि प्रति ओव्हरमध्ये 10 रनची सरासरी गाठावी लागेल. 12 बॉलमध्ये अजूनही 20 रन पूर्ण करायचे आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 रन एक बॅट्समन गमावल्यानंतर 17 लॉस ऑफ 1 विकेट. ऑन स्क्रीन आपण पाहतोय रोहित म्हात्रेला. 12 बॉलमध्ये अजूनही 20 धावा पूर्ण करायच्यात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच त्वरित स्टार्ट करा. स्पेल नंबर 3 आणि तिसऱ्या ओव्हरसाठी 17 धावा आतापर्यंत झाल्यात. 12 बॉलमध्ये 20 रन पूर्ण करायच्यात. या सामन्यामध्ये विजय संपादन करण्यासाठी केडीएच वाघिवलीवाडा या टीमला 7 बॉल आतापर्यंत पेस केलेत. सत्यवान पाटीलने 4 रनवर तो खेळतोय. 4 बॉल पेस केलेत प्रतीक सुरतेने आणि 9 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय. स्पेल नंबर 3 आणि तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज कल्पेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगर. पहिलाच बॉल कल्पेशचा लॉफ्ट केलाय. 2 फिल्डर भरपूर वेगाने धावत आलेत. अप्रतिम दर्जाचं प्रात्यक्षिक क्रिश म्हात्रेने टिपला हा झेल आणि फलंदाज क्रमांक 2 गमावलाय केडीएच वाघिवलीवाडा या टीमने. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय खोलोर पद्धतीचा हा बॉल होता. लॉफ्ट केला. लॉगॉनच्या दिशेने ज्या प्रकारे 2 फिल्डर भरपूर वेगाने धावत आले. क्रिश पिक्चर मध्ये जसं ऋतिक रोशननी भूमिका पार पाडली ना सध्याच्या घडीला या क्रिशने तशीच भूमिका पार पाडली. हा झेल पकडताना 17 रनवर हा दुसरा खतरा आपल्याला पाहायला मिळतोय टीम केडीएच वाघिवलीवाडा या टीमला. कल्पेश ठाकूरला मिळते पहिल्याच बॉलवर हे पहिलं यश. जिद्द चिकाटीने ज्यावेळेस तुम्ही लढाल विजय प्राप्त करण्यासाठी यश प्राप्त देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकतो. नवीन फलंदाज भाग्येश सुरते आपल्याला पाहायला मिळेल. जसा विकेट होईल जसे विकेट पडतील तसं मात्र दबाव वाढेल केडीएच वाघिवलीवाडा या टीमचा. आणि जर अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमला जर शिरकाव करायचा असेल तर अशीच गोलंदाजी मात्र कल्पेश ठाकूरला करावी लागेल. पुन्हा एकदा झेलची संधी परंतु एक सोपा झेल या ठिकाणी रोहितने सोडलाय. येणाऱ्या काळामध्ये याच झेलची किंमत किती मोजावी लागेल. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं पकडो कॅच जीतो मॅच छोडो कॅच हारो मॅच कॅचेस विन द मॅचेस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 4 रनवर तिसारा परेराने रोहित शर्माचा झेल सोडला. त्यानंतर 264 रनची एक बहारदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. बॅकफुटला जाऊन कट केलाय. फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल फक्त पूर्ण केली भागेशने. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रतीक सुरते आपल्याला पाहायला मिळतोय.
कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करणं भागेशला माहिती आहे, क्षमता आहे. प्रतीक सुरतेमध्ये मोक्याच्या क्षणी सामन्याचं चित्र बदलवण्याची भरपूर क्षमता आहे या बॅट्समनमध्ये. अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या आपल्या विक्रमी खेळीच्या माध्यमातून. शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत आणि आता मात्र 19 धावा पूर्ण करायच्यात. कल्पितचा हा बॉल लॉफ्ट केलाय, फटका चांगला डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आदित्य होता, परंतु एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते. अशा धावा कुठेतरी मात्र रोखाव्या लागतील, या चुका कुठेतरी थांबवाव्या लागतील. टीम अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमला. आठ बॉल आणि 17 धावा. एक काटेकी टक्कर आणि एक कडवी झुंज आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. आठ बॉल आणि 17 रन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने फटका केला अलॉंग कार्पेट. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली. फक्त एकाच धावेवर समाधान मानेल. समीकरण बदलणे. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत आणि आता मात्र धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 16 रन. 7 बॉल आणि 16 रन. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे या मॅच मधील एक महत्वपूर्ण चेंडू. कल्पितचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न झाला, एक धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल. फिल्डर फंबल झाला. या क्षणाला काय होईल? रनआउटची संधी. तत्पूर्वी फलंदाज पोहोचलाय या मोमेंटला. प्रतीक सुरते. समीकरण बदलून गेलं. शेवटच्या क्षणाला एक संघर्ष पाहायला मात्र जरूर मिळेल. 6 बॉल आणि 14 रनची गरज. कल्पेश ठाकूरने 6 धावा खर्च केल्या, आदित्य पाटीलने 10 धावा खर्च केल्या. दोघांनी एक विकेट प्राप्त केले. ओमकार नाईकने 7 धावा खर्च केल्या आणि 3 स्पेल नंतर आतापर्यंत 23 रन आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल आणि 14 रनची गरज. ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय सूरज पाटीलला. सूरज पाटील, सुमित पाटील, त्यांची संपूर्ण टीम केडीएच वाघिवली वाडा. आणि एकीकडे जर आपण पाहिलं तर अभिजितजी म्हात्रे यांचे मेवणे, अलंकारजी कोई व त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉलमध्ये 14 धावा. भरपूर विचार निर्माण झालेत, भरपूर दबाव वाढलाय दोन्ही टीमवर, परंतु शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजाला आमंत्रित केलंय क्रिश म्हात्रेला. ज्या प्रकारे भरपूर वेगाने धावत या खेळाडूने झेल पकडला ना, तशीच कामगिरी या मोमेंटला होईल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. धावा डिफेंड होतील की टार्गेट चेस होईल हे प्रश्नचिन्ह मात्र जरूर निर्माण झालंय. कारण शेवटचे चेंडू आहेत 6 आणि धावा पूर्ण करायच्यात, त्या म्हणजे 14 धावा. आजची दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमधील चालू असलेला एक दैदिप्यमान सामना आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. मीरा स्पोर्ट्स RCC पेठ या टीमच्या दरम्यान खेळत असताना देखील 2 महत्वाचे विकेट प्राप्त केले होते. जर मेडन ओव्हर जर हाताळली तर आप्पा डांगे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. पहिलाच बॉल, एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. फलंदाज क्रमांक 3 या ठिकाणाहून बाद होईल. जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटी तुमच्याकडे असेल तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते. हेच प्रात्यक्षिक पहिल्या बॉलवर पाहायला मिळालं आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केला. तेवढाच चांगला दर्जाचा झेल या ठिकाणी फिल्डर संदेश गोंधीने टिपला आणि 3रा बॅट्समन या ठिकाणी गमावलाय. 5 बॉल आणि 14 रनची गरज. डीप या मैदानामध्ये खऱ्या अर्थाने अभिजितजी म्हात्रे आणि तुषारजी कोई यांचा एक बॅनर देखील आहे. जर त्या बॅनरचा जर वेध घेतला चेंडूने, जर कुठल्याही बॅट्समनने षटकार मारला त्यावेळेस जर चेंडू आदळला त्या बॅनरवर, या मोमेंटला टिपला हा झेल. सलग 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केलेत आणि आदरणीय भूषणजी नाईक यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं.
आणि जर आणखीन एक विकेट प्राप्त केला तर आप्पा डांगे यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज जाहीर झाले. 500 रुपयाचं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. नवीन फलंदाज सुमित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 4 बॉल आणि आता मात्र 14 रनची गरज. सामना थोडा रंगामध्ये आलाय आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे याचं दर्शन घडवून देणारी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. अनेक मायबाप प्रेक्षक कुणी बसून ही स्पर्धा पाहताय तर कुणी उभं राहून ही स्पर्धा पाहताय. या गुलाबी थंडीमध्ये कुणाला थंडी लागते तरी हाताची घडी घालून ती थंडी रोखून मात्र खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पाहते. अशा सर्वच मायबाप प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कारण तुमची गर्दी असते, तुम्ही दर्दी आहात म्हणूनच तुमची गर्दी आम्हाला पाहायला मिळते आणि तुम्ही केंद्रबिंदू आहात या स्पर्धेचे. 4 बॉल आणि 14 रनची गरज असताना रनआउटची संधी. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कठीण काळाला सामोरे जावं लागलं असतं. एक सिंगल पूर्ण होते आणि मॅच मध्ये एक नवी रंगत निर्माण होताना पाहायला मिळते. 3 बॉल आणि आता मात्र 13 धावा. मिळालेली संधी क्रिशला, परंतु त्या संधीचं सोनं आतापर्यंत क्रिशने केलंय. 3 बॉल आणि 13 रन, 2 षटकार, 1 धाव. भागेश स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय परंतु या क्षणाला झेलची संधी होती, हाताचा भेद घेतलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे भागेश मात्र खऱ्या अर्थाने आपलं भाग्य दाखवत असताना त्याच्या बॅटमधून येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की मॅच अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि आता मात्र 9 रनची गरज. 2016 साली खासदार चषक ही स्पर्धा ज्या प्रकारे उलवे गावामध्ये झाली होती, 1 बॉलमध्ये 9 धावांचा विक्रम देखील सचिन नाईकने सावेश्वर सावे या टीमच्या विरुद्धामध्ये केला होता. परंतु आज मात्र या रॉयल ट्रॉफी उलवा या स्पर्धेमध्ये 2 बॉलमध्ये 9 रनचा विक्रम होईल की काय? भिरकावण्याचा प्रयत्न. यस, इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते. वाईटला रिव्ह्यू नाही. समीकरण बदललंय. 2 बॉल आणि 8 रन. तुमचा आजचा संघर्ष खऱ्या अर्थाने तुम्हाला सामर्थ्य निर्माण करून देईल. 2 बॉल आणि 8 रन ची गरज. पैसा वसूल मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. पायाचा वेध घेतला. या क्षणाला काय घडलं जाईल या मॅच मध्ये आली एक नवी रंगत. 1 बॉल आणि आता मात्र 8 रनची गरज. जर एखादा अवांतर स्वरूपाचा चेंडू पडला, त्यावर जर एखादा मोठा हिट आला तर या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल आणि 8 रन. टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये असे बरेच रेकॉर्ड झालेत, परंतु आज या स्पर्धेमध्ये असा रेकॉर्ड होईल की काय? सामना जिंकलाय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी क्रिसच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि सामना जिंकलाय. अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमने अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावा त्याने डिफेंड केल्या, त्या म्हणजे 15 आणि या सामन्यामध्ये विजय संपादन करून दिला टीम अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामण